काम तमाम ॲट वाघा बॉर्डर या रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कुमार केतकर यांची प्रस्तावना आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांचा मुखपृष्ठ लाभलेल्या आणि यातील सर्व कथा अक्षर दिवाळ्यांका प्रकाशित झालेल्या माझ्या कथासंग्रहाला सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनने पुरस्कार देऊन गौरवल्याबद्दल मला अर्थातच आनंद झाला आहे आणि त्यासाठी त्यांचे मनोमन आभार. या प्रसंगी मला आठवतं राज्य राणीचं होतं या अक्षर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पहिल्या कथासंग्रहाला सुप्रसिद्ध साहित्य समीक्षक श्रीयुत मद हातकणंगलेकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचं शीर्षक नवनवकथेच्या पलीकडे हे होतं. प्रस्तुत संग्रह हा मी कथा लिहायला सुरुवात केल्यापासून सुमारे 20 वर्षानंतर वयाच्या 54व्या वर्षी प्रकाशित केला आणि त्यानंतर पुढच्या 18 वर्षांमध्ये माझे आणखी 6 कथासंग्रह प्रकाशित झाले आणि आणखी 3 लवकरच यायच्या मार्गावर आहेत. म्हणजे आता माझे 10 संग्रह होतील. दरम्यान लेखाजोखा व हळक्षज्ञ असे माझे साहित्य संस्कृतीविषयक 2 लेखसंग्रहही प्रकाशित झालेले आहेत. फेसबुकवर मी गेली अनेक वर्ष साहित्य संस्कृतीविषयी लिहित असतो. तर हातकणंगलेकरांनी भले नवनवकथेच्या पलीकडे म्हटलं तरी आपली कथा कशी आहे की नाही हे त्याचं त्याला कळणं अवघड असतं आणि आपण सततच नवकथा या बिरुदाला साजेसं लिहायचं भान ठेवूनही कायम शक्य होत नसतं. तर माझ्या कथालेखनाच्या संदर्भात मी एवढंच सांगू शकतो की या 40 वर्षांच्या वाटचालीमध्ये मी ज्या काही मोजक्या कथा लिहिल्या आहेत त्यामध्ये मी नेहमीच आशय घाट विशेषतः विषयाकडून काहीतरी वेगळी कथा लिहून मराठी कथेच्या परिप्रेक्ष्यात फूल ना फुलाची पाकळी भर घालायचा मी माझ्या प्रयत्न केला आहे. जीवन एवढं विशाल आहे की प्रत्येकाच्या वाट्याला येणारा जीवनानुभव हा थोडा बहुत कमी जास्त असला तरी तसा सीमितच असतो. माझ्या वाट्याला आलेला जीवनानुभव हा पांढरापेशी महानगरी म्हणजे 3.5% म्हणून हिणवला गेलेला होता आणि तो काहीसा घिसापिटा झाल्यामुळे त्या अनुभवात नाट्य क्षीण आहे यात तथ्यही होतं. हे जरी असलं तरी त्यातूनच कथा लिहिण्या वाचून मला गत्यंतर नव्हतं. तर त्यातून मी माझी वाट अशी शोधली की संकल्पनात्मक कथा लिहायच्या. म्हणजे असं की माझी पहिलीच कथा ही एका नवपरिणित जोडप्यावरती आहे, पण तिचं शीर्षक एका जोडप्याची कथा ह्या अर्थी नाही, तर तिचं शीर्षक संकल्पनात्मक जोडपेपण म्हणजेच कपलहूड असं आहे. मी जाणीवपूर्वक आणखी एक फरक केला, तो असा की साधारणपणे पात्रांना गिऱ्हाईक करून लिहिलं जातं तसं न करता पात्रांसोबत लेखकासकट म्हणजे माझ्यासकट वाचकांना त्यात ओढून काला करून कथा लिहायची. महानगरी पांढरपेशी पूर्वापार कथेपेक्षा मला ही गवसलेली वाट थोडीशी का होईना पण वेगळी होती. यामध्ये मी स्त्री पुरुष संबंधावरती एरवी जे कुठे बोललं जात नाही सहसा आणि माणसं आतल्या आत ठेवतात, तर त्याला मी आत ओढायचा प्रयत्न केला, जे कदाचित काहींना धिटाई वाटत असेल, पण मी कधी इरोटिक लिहिलेलं नाही. तर मी असं लिहिलं की ते वाचकांना पण वाटतं की आपण असं काय करतो का, आपल्या मनात पण असं काय चालतं का, हा प्रयत्न मी केला. आणखी सांगायचं तर ह्या काळात मराठी साहित्यात देशीवाद आणि विशेषतः वास्तववादाचा जो पगडा झंझावादासारखा वाढत चालला होता त्याला छेद देणे मला गरजेचं वाटलं होतं. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना लिहितं करण्यासाठी वास्तववाद रुजवणं ही काळाची गरज होती हे समजून घेऊनही मला फिक्शन कल्पिताचं महत्त्व वाटल्यामुळे मी वास्तव रंगवण्यापेक्षा सुचलेल्या संकल्पनेच्या अनुषंगाने वास्तवातील सामग्री घेऊन कथावस्तू रचणं महत्त्वाचं मानून त्यावर भर देऊन कथा लिहित राहिलो. जसं की काम तमाम ॲट वाघा बॉर्डर ही ह्या संग्रहाची शीर्षक कथा घ्या. वाघा बॉर्डरवर जो उन्माद सुरू असतो तो आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलेला असतो. तर त्यातील मला जाणवलेलं अनुभवाचं सार म्हणजे फाळणीनंतर भारतीय आणि पाकिस्तानी परस्परांचा द्वेष करण्यात जी अनाटे ऊर्जा घालवत आहेत ते वृथा आहे हे मला कथेत आणावंसं वाटलं. यातून ही कथा साकारली. चटकन आठवणाऱ्या आणखी 1-2 कथांची उदाहरणं देतो. त्यातील एक म्हणजे मॉलमध्ये मंगोली कथा. जागतिकीकरणानंतर मॉल हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तर तिथे मला बहुतांश नगरामध्ये मानवी हव्यासाचं जे दर्शन घडलं ते मला कथेमध्ये आणावंसं वाटलं. दुसरी एक कथा म्हणजे मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट.
ही एका वयस्क लेखकाची कथा आहे, ज्याला तरुणपणात 3.5% साहित्य हा आक्षेप पटतो आणि तो उर्वरित 96% साहित्य चळवळीत सामील होतो. पण अंतिमतः त्याला त्यामध्ये बऱ्याचशा गफलती दिसतात आणि त्याची अवस्था न घरका न घाटका अशी होते. त्याला जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात जाणवतं, ज्याला निष्ठेने लिहायचं आहे त्याने कुठच्याही गळपात न जाता सांस्कृतिक फटीमध्ये मुक्काम करून द्यायला हवं, एकटं पडायला हवं. मराठी साहित्यामध्ये गेल्या 60 वर्षात मला जे सत्यंत्र जाणवलं त्याचा ह्या कथेमध्ये आढावा घ्यायचा मी प्रयत्न केला आहे. आणखी काय उदाहरणं देता येतील, जसं की ताजं उदाहरण म्हणजे अक्षर दिवाळी 2023मधील व्हॉट अॅन आय ऑन आय, कसलं आलंय कोहम आणि काय या कथेचं. आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार कोहम असा आहे, स्वतःचा वेध घेणारा होता. याचा फेसबुकसारख्या समाज माध्यमावर मला पार विसर पडलेला दिसतो. या नवीन समकालीन घटिताचा मी या कथेत वेध घ्यायचा प्रयत्न केला आहे. आणखी सांगायचं तर जेंडर नगरमधील प्रेम की सुगंध, नांदा सौख्यभरेचा वांदा, उचललेले अंबरीश गगनात अशा काही कथांमध्ये मी साहित्य म्हणजे प्रतिसृष्टी उभारणे या पूर्वापार संस्काराच्या अनुसार फॅन्टसी लिहून त्या प्रक्रियेचा विलक्षण आनंदही अनुभवला आहे. अशा प्रकारे वाचकाला ओळखीचं असलेलं परंतु चटकन न जाणवलेलं असं आसपासच्या वातावरणाचं वर्म आणि मर्म अगदी पहिल्या कथेपासून आजवर पकडायचा मी प्रयत्न करतो आहे. तो कितपत सफल झाला आहे ते वाचकांनी समीक्षकांनी वगैरे ठरवायचं आहे. जाता जाता आणखी एक नमूद करायची गोष्ट म्हणजे माझ्या कथांची शीर्षकं. ही शीर्षकं चमत्कारिक लक्षवेधक असल्याचं अनेकांना जाणवतं. मी जे रचणं म्हणतो ते ह्या शीर्षकापासून सुरू होतं. वानगी दाखल सांगायचं तर माझ्या कथासंग्रहाची नावच घेऊ. राज्य राणीचं होतं, माझी लाडकी पुतना मावशी, मॉलमध्ये मंगोल, असा तर आला खपच, नामा निराळे, मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट, काम तमाम ॲट वाघा बॉर्डर आणि अगदी अलीकडेच आलेलं उगी उगी मर्दानगी. काहींना असं वाटतं की माझ्या या कथांची नावं मी चूस म्हणून रचतो, पण या बाबतीत मला सांगावं असं वाटतं की शीर्षकं माझ्या कथेत शिरण्यासाठी टॉर्च सखी असतात. कथेला समर्पक शीर्षकं सापडल्याशिवाय मला कथा लिहिताच येत नाही. असो, तर त्या काळाच्या ओघात माझ्या कथा नवकथा वाटणं शक्यच नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि गेल्या काही वर्षांमध्ये मराठी कथेला एवढे नवनवीन धुमारे फुटत आहेत की आता नवकथेचा बॅटन पताका या नव्याने लिहिणाऱ्यांच्या हाती सुपूर्द करून लेखन निवृत्तीची वाटचाल सुरू करावी असे विचार मनात येत असतानाच मिळालेला हा पुरस्कार मला गगनी उगवला सायं तारा असा वाटत आहे. त्याच्या प्रकाशात वाट कशी उजळते आहे त्यावर पुढचा निर्णय अवलंबून राहील. असो, तर या पुरस्कारासाठी माझे सर्व प्रकाशक, वाचक, संपादक, समीक्षक वगैरेंसह सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनचे तसेच या समारंभाला उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानून मी माझं हे मनोगत थांबवतो.